हाय, मी ऐश्वर्या. वेलकम बॅक टू युअर चॅनल. आज नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजे देवी ब्रह्मचारिणीचा. आजचा रंग आहे लाल. चला तर आजच्या रंगाप्रमाणेच बनवूयात मस्त झणझणीत तिखट मसालेदार अशी व्हेज कोल्हापुरी. सर्वात आधी कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये खसखस, तीळ, लाल सुकी मिरची, वेलची, दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि मोठी वेलची असं सगळं छान परतून घ्यायचं. मग त्यामध्ये 6 ते 7 काजू घालायचे आणि त्यानंतर किसलेला ओला नारळ घालून छान करपूस असं भाजून घ्यायचं. हे मिश्रण थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक असं वाटून घ्यायचं. आता त्याच मिक्सरमध्ये 2 टोमॅटो आणि आलं लसूण घालून एक छान पेस्ट बनवून घ्यायची. पुन्हा कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल घालून त्यामध्ये फ्लॉवर, श्रावण घेवडा आणि गाजर असं छान एक रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. परतून झाल्यावर साईडला काढून ठेवायचं. त्याचप्रमाणे मशरूम आणि नंतर शिमला मिरची आणि मोठा कांदा असा कापून परतून बाजूला काढून ठेवायचा. आता कढईमध्ये पुन्हा तेल गरम करायचं आणि त्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं एकदा छान तडतडलं की 2-3 सुकी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा. आता त्यामध्ये टोमॅटो आलं लसणाची पेस्ट घालून छान शिजवून घ्यायचं. मग त्यामध्ये हळद, काश्मीरी तिखट, किचन किंग मसाला, घरचा मसाला असं सगळं छान टाकून पुन्हा एकदा परतून घ्यायचं. आणि आता आपण सुरुवातीला केलेलं वाटण घालून छान मिक्स करून घ्यायचं. आता सगळ्या साईडला परतून ठेवलेल्या भाज्या आहेत त्या घेऊन वाटणामध्ये टाकून छान मिक्स करायचा. शेवटी फ्रोझन मटार आणि भिजवलेले काजूचे तुकडे घालून छान परतून घ्यायचं. आणि त्यामध्ये आता वरून अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा साखर असं घालून गरम पाणी टाकायचं. आणि गरम पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये सगळ्यात शेवटी पनीरचे तुकडे घालायचे आणि 8 ते 10 मिनिट झाकण ठेवून छान शिजवून द्यायचं. शिजल्यावर वरून कोथिंबीर भुरभुरायची आणि आपली झणझणीत अशी व्हेज कोल्हापुरी खायला तयार. तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ते. ओके देन, सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ. उद्या पुन्हा एकदा नवीन डिश आणि नवीन कलरसोबत. टिल देन बाय. हॅपी नवरात्री.